नमस्कार, माझं नाव श्रीमती घानमोडे अंजली. मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर येथे विज्ञान शिक्षिका आहे. तर आज आपण पाहणार आहोत मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली आपण गोष्टींचं निरीक्षण करतो. तर सूक्ष्मदर्शकाखाली आपण कोणकोणत्या गोष्टींचं निरीक्षण करतो, की आपल्या सभोवताली भरपूर गोष्टी आहेत, ज्या आपल्या डोळ्यांनी दिसतात आणि काही गोष्टी अशा आहेत की डोळ्यांनी दिसत नाही. त्यांना आपण सूक्ष्म पदार्थ किंवा सूक्ष्म सजीव असं म्हणतो. या सजीव वस्तू ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्यासाठी आपण या मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शकाचा वापर करतो. मायक्रोस्कोप खाली मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁰ इतक्या सेंटीमीटर किंवा त्यांची साईज कमी असलेले पदार्थ आपल्याला दिसू शकतात. यामध्ये भरपूर प्रकार असतात. हा आपल्याला मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ज्याच्यामध्ये अतिसूक्ष्म कण आपण पाहू शकतो. तर हा आपला साधा मायक्रोस्कोप आहे. यासाठी आपल्याला पाहण्यासाठी इथे एक लेन्स असते ज्याच्यामधून आपण पाहतो आणि खाली 3 ऍडजस्टेबल आपल्याला फोकस करण्यासाठी काय असतात तर लेन्स असतात. आपण त्यामध्ये इथे आहे ही 0.3 मायक्रोस 15/0.3 एवढी मायक्रोस्कोप काय लेन्स ऍडजस्टमेंटची आपल्याला एक भिंग लावलेली आहे. ठीक आहे. तर खाली तुम्हाला दिसत आहे की इथे हे काय आहे तर मिरर आहे. ही मिरर कशासाठी आहे तर आपण प्रकाशाच्या दिशेने जिथे ही स्लाइड ठेवतो, स्लाइड वरती काय ठेवत आहोत जे आपल्याला पाहायचं आहे सजीव किंवा कोणती वस्तू आपल्याला पाहिजे आहे ती पदार्थ तो ठेवणार आहोत आणि त्याला प्रकाशित किंवा खालच्या दिशेने प्रकाश जाऊन त्याला आपण फोकस जो आहे तो ऍडजस्ट करणार आहोत. ठीक आहे. तर इथे काय केलं आहे तर आपण एक कांद्याचं साल घेतलेलं आहे. ठीक आहे. तर चांगल्याने आपण काय करणार आहोत हे कांद्याचं साल मी काढून ठेवलेलं आहे ते ठेवून देणार आणि त्याच्यामध्ये त्या पापुद्र्याचं निरीक्षण करणार आहोत. यामध्ये आपण पाण्याचं सुद्धा निरीक्षण करू शकतो. पाण्याच्या ज्या सेल्स असतात ते आपण पाहू शकतो. पाण्यामध्ये पाणी सच्छिद्र असतं, आपण म्हणतो की पाण्यामधून बाष्पीभवन होतं. ते सच्छिद्रपणा किंवा सच्छिद्र स्टोमॅटा ज्याला म्हणतो ते छिद्र ते सुद्धा आपण या पाण्याचं करू शकतो. तर तुम्ही एक जण पाहू शकता इथे 2 स्क्रू दिलेले आहे. हा जो पहिला स्क्रू आहे त्याने आपण काय करणार आहे पहिले तर हे ऍडजस्ट करून घेणार आहोत. आपल्याला ह्या पेशी ज्या आहेत पेशी भित्तिका पहा इथं फाईनली दिसत आहेत आणि त्यांना आणखी जर फाईन करायचं असेल तर इथं आणखी एक आपल्याला नॉच आहे त्याने आपण काय करणार आहोत ते फाईन करून घेऊया. ठीक पाहतो पेशी भित्तिका याच्यामध्ये दिसत आहे आणि त्याच्यामध्ये पेशी द्रव्य पटल आणि एक टिंब दिसत आहे. पहा तुम्ही पहा काय दिसलं तुम्हाला वेगवेगळ्या विटांसारखं स्ट्रक्चर दिसलं हो की नाही. तर आपण काय म्हणतो त्यांना पेशी म्हणतो एक हो की नाही. त्यांनी काय बनते तर प्रत्येक सजीवाची रचना बनलेली आहे. तर ही काय आहे तर आपल्या कांद्यामध्ये जे असणारे आपण पेशी भित्तिका जे आहे एक एक सेल ती पाहिलेली आहे. ठीक आहे.